त्याच्या रूप लागे सहज नाव आठवलं ना महाराज लगेच रूप डोळ्या पडून जाते महाराज। माय माझी शिवानी, शिवानी म्हणून नाव आठवलं की त्या भगवान शिवाचं नवीन नाव होतं ना आपली लेकीचं बी आपलं रूप काय होते डोळ्यासमोर निघून जाते महाराज। तसं शिवदास नाही तर काय लोक काय नाव ठेवायचे आजकाल पिंट्या शॅम्पू चिकली कसं नाव ठेवलं काय दिसतंय महाराज। कशाने उद्धार होणार आहे का? आणि देवाच नाव ठेवून तुमचं वागणं जर पसंत नसेल तर मग काय फायदा? नाव होतं गंगाधर आंघोळ नाही महिनाभर फायदा का? नामाचं चिंतन शिकायचं आपल्याला। नामाचं चिंतन शिकताना चला आता आपण शिवपाठ म्हणू। नामाचं चिंतन करायचं ना चला म्हणा शिवपाठ करा शिवपाठ करा शिवपाठ करा म्हणलो आणि तुम्ही काय म्हणलो 84चा फेरा चुकले म्हणजे तुम्हाला कुणालाच नाव घ्यायचं नाही फक्त काय दाखवायचं तर 84 बघा इथलं येतं शिवपाठ म्हटलं तर नाही महाराज नामचिंतन कोणच करत नाही पण आपण जरी करत नसलो ना महाराज ते देवादानवाने खूप खूप भक्ती केली आहे महाराज। ब्रह्म मुरारी सुरारी लिंगाचा अभ्यास केल्यावर लिंगाची पूजा केल्यावर काय काय पुण्य मिळतं ते पूर्ण त्या लिंगाष्टकामध्ये लिहिलेलं आहे महाराज। आता आमची इतर रुद्र मंडळी आम्हाला सगळेजण वाचतात सगळ्यांना माहिती आहे पण तुम्हाला सर्वांना सुद्धा सांगलं की लिंगाष्टकामध्ये किती ताकद आहे आणि कोण कोण भक्ती केली त्याच्यात काय सांगितलं। ब्रह्मा मुरारी ब्रह्मदेवाने किती अवतार घेतले 7 अवतार घेऊन भक्ती केली। विष्णूचा अवतार घेतला रामाचा अवतार घेतला सर्व अवतार भक्ती केली महाराज। लिंगाष्टकाची ताकद संचित पाप विनाशक लिंगम काय होते मला संचितातलं पाप सुद्धा जळून जाते पूर्ण किती पाप जळतात सगळ्या लिंगाष्टकामध्ये सांगितले। म्हणून बघा आपली भक्ती काही श्रेष्ठ नाही हो महाराज। आता एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर विष्णुदेवाने जी भक्ती केली महाराज। विष्णुदेवाने काय भक्ती केली पूजेचा नियम होता महाराज। आपली पूजा काय 3दा चहा पूजा करत पूजा करतो महाराज। गडबड तर असली की काय तोंड पाय धुवून पूजा करतो पूजेच्या प्रकार पद्धतीत भगवान शिवाची गोळी आहे बरं का। ती जर गोळी घेतली तरी प्रपंचातली गोळी घ्यायची गरज पडणार नाही। म्हणून काय करायचं तर आपल्याला एक परमार्थाची गोळी घ्यायची आणि ती गोळी करण्यासाठी हाची खेळ जमविला एकटाचा नव्हे खेळ महाराज। माझ्या एकटाचा खेळ नाही तुम्ही सगळेजण उभा टाकलं पण मी उभा टाकलं तुम्ही जर पडलं तर मी खाली पडतो महाराज। तसे माझे स्टेजच्या काट्यात महाराज आणि लहानपणापासून वाढलोय बरं का त्याच्यामुळं हे माझ्या घरचे असते सगळे। भगवान शिवाने भक्ती केली महाराज। पूजेचा नियम होता रोज 1001 कमळ व्हायचा महाराज ब्रह्मदेव। आपल्याला 1 कमळ भेटते का हो? ठकेच्या गलीत जरी गेलं तरी एकच काय धरायचं आपल्याला काय भेटत नाही कमळ भेटत नाही पण भगवान शिव काळ बी होता महाराज। त्या लोकांनी सगळी लोक पावन होती। ब्रह्मदेव काय करायचे विष्णुदेव रोज 1001 कमळ व्हायचे। मग आता भगवान शिव काय केले माहिती का आता या भक्ताची कसोटी घ्यायचं। भक्ताची आधी पाहे कसोटी मग देई भेटी शिवराज। बघा काय म्हणतात संत शिरोमणी म्हणतात माऊली आधी कसोटी घेतात म्हणजे काय परीक्षा भक्ताची परीक्षा होते बरं का। अभक्ताची कोण परीक्षा घेतं का नाही। 18 विश्व दारिद्र्य कोणाच्या वाटेला आहे भक्ताच्या वाटेला। परीक्षा कोणाच्या वाटेला आहे दुःख कोणाच्या वाटेला आहे तुमच्या सगळ्यांच्या हाय शिवराज शिवराज।